नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूकाने सविस्तरपणे 9, 10, 11 जानेवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटची शक्यता देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांना बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे 9, 10, 11 जानेवारी 2024 या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून ठिकठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज देखील 9, 10, 11 जानेवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर हा बदल भारताचा पूर्व परिसर, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रवात स्थिती 9 आणि 10 जानेवारी 2024 या तारखेला सक्रिय असणार आहे। तर ह्या तीव्र चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू, तेलंगणा या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील आणि केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यातही ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील, मात्र महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांमध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम जसे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड इकडे हलका मध्यम राहील। किनारपट्टीकडे मबासा, पारसेम, औरसविंगुळा, महापण, कुडल्लाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। गोवा राज्याचा परिसर मबासा, पणजी, अंजुनियम, वालपुई, तिक्सा, गवाली, काश्लोराक, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच परिसरात राहील। तसेच कडेगाव, पटेगावला हलका राहील। दिगळा इथे जोरदार स्वरूपात राहील। महापण, कोडल्लाई हलका मध्यम राहील। जोरदार पावसाची शक्यताही मालवण, बायगणी, पोईपकासल, पोंडा, राधानगरी या भागात बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड मध्यम जोरदार स्वरूपात राहील। खारीपटण, गगनबावडा, पोंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटणला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुर्लाई हलका पाऊस राहील। किनी, कोडाली, ज्योतिबैल, कोल्हापूर, परोळा, संगरूळ, इस्पोर्ली, कागल हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसी, राधानगरी, आजरा, नेसारी, आडदाला या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला हलका राहील। चिकुडी, रायबग, शिरगोपी, कुडाची, सांगली, मालगाव, देसिंगला जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागाकडे जोर कमी राहील। दागलपूर, बिलर्जत, कानामडी, नागजकुची हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे घेरडी, मारवाडे, शंग, झालकी, दुधानी, कुरुळ, बेलाटी, सोलापूर या भागात हलका पाऊस राहील। वडोला, तांदवडी, तुळजापूर इकडे हलका पाऊस राहील। बेरबंग, पाणेगाव, बार्शीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। कुरुळवाडी, केरण, वांगी, इंदापूर तसेच परांडा हलक्या स्वरूपात राहील। करमाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। बारामती, लुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। लाटे, बलटणला हलका राहील। लोणात, नांदल, अद्राकी, खंडाळावाई इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। निंदाल, कोरेगाव, मोल, देवरा मध्यम स्वरूपात राहील। तसेच दहिवाडी, वडूज, औंध, पुसेवली, मायानी, कराड, कडेगाव, नरसिंहपूर, इस्लामपूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। म्हसवड, अकलूज, मालसिरस इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मेढा, उडाले, कोयना, पठाण, अरळ, अरवाडी, वसोटापोट हलका पाऊस या भागात राहील।
किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। तसेच महाबळेश्वर, वाई, रावडी, बोर, शिरवळ, महाडवर्धन, गोरेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जेटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, सौंदगर हलका पाऊस या भागात राहील। लवासा, शिरगाव तसेच पुणे, सुसगाव, पुनावले, कसमतलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील। सासवड, जेजुरी, केटवल्ली, शिवापूर, बोर इथे मध्यम स्वरूपात राहील। पुणे, बागुली, लोणी, कालबोर, चाकणखेड, पाबल, मलटण, कवठे, शिक्रापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। राऊ, नार्वे, बोरीलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये मनसर, वाडा, जुन्नर, ओतूर, गरवाडी, अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। अले आणि टाकेडोकेश्वर, घारगाव, मांडवे, वरवंडी, संगनमेरचा काही परिसर हलक्या पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, जामखेड, काडा असलेले हलका राहील। जामखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरदार पावसाची शक्यता आहे। शिर्डी, जवळके, कोपरगाव या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। चोंडी, पेण, पेंजारी, शिरोळ, खोपोली, कसमतलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। मुंबई, नवी मुंबई, उरणलाई हलका राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुरबाड, आंबेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। निंजालाई इथे जोरदार स्वरूपात राहील। ख्रिस्तीवाडा, ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मिराबांदर, बसे, विरार, सपाले या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा, पिलविक, शहापूर, क्षेनवा, करडी, वैशाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पालघर, सपाले, गोडमाल, वाडा, परळी, कुडण, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी, आंबेवाडी, मुनगाववाडीवरे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून लाडाची, अर्सुल, शेवगा, नाशिक, देवळी, मुनगाववाडीवरे, पांडुर्ली, सिन्नर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर, अकोला, संगनमेर इथे जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज हा पुढील 3 दिवसात राहील। निमगाव, सिन्नर, मंजूर, देवगाव, निपाड, लासलगाव, पाटोदा, येवला, कुसुमाडी, ममदापूर, बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण, सटाणा, औटी, ताराबादलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदगाव, नांद्राणे, मालगाव, मालेगाव, अंजंग, निमशोडी, नामपूर, चिंचवे जोरदार पावसाचा अंदाज आहे। साक्री, बॅट, चिंचखेड, पिंपळनेरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर, अंमली, कोकसाने हलका राहील। पाणीगाव, टिटाणे, अंजाले, खरपाली, शहादा, धनोरा, अक्कलकुवा आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याकडे भालाने, बरोळा तसेच असोल, खेटिया जोरदार पावसाचा अंदाज राहील। बुडकी, सांगवी, सुले आणि निवाल, सेंदवा हलक्या पावसाचा अंदाज आहे। जापोरे, जैतपूर, घोडी, हिस्साले, अंबळनेर, खपांडे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। जळगाव जिल्ह्याकडे जोर वाढला असून वाजेपूर, बालवाडी, सत्रेसेन मध्यम स्वरूपात राहील। चोपडा, अडगाव, हिरापुरा, यावल इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामनेर, भोर, बडगाव, पाचोरा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगवन, चाळीसगाव, मेहुंबे, नांद्राणे, मालगाव, नांदगाव, अंबाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। कन्नड, हदनूर, एलगुपात, देवगाव, पिशोर, फुलंब्री, विरामगाव हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूड, पाचोड, ढाके, पालदेगावणे, पैठण, भक्तापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर जालना जिल्ह्याकडे काचूड, पाचूड, ईश्वरनगर, तानवाडी, पानवाडी, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा हलक्या सरींचा अंदाज राहील। उत्तरेकडे ढगाळ स्थित राहील। अनवा, अजंठा इकडे हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे उमापूर, गेवराई, ईश्वरनगर, काचूड, पाचूड हलक्या सरींचा अंदाज राहील। ईश्वरनगर, वारीगवारी, तानवाडी, रामशिगाव, शेवटा, मंगळूर, अष्टी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गेवराई, बीड, करकमला हलका राहील। वडवणी, तळेगाव, सिलसर, सोनपेठला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेट, भुमलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, रायनापूर, बोकडा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि नांदेड, वाघाला, लातूरचा काही परिसर इकडे ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, झरी, बोरी, जिंतूर, मट्टा, परतूर, सेलू, अष्टेलाई हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, रिताट, मालेगाव, मंगळूरपीर, कर्जना, परतूर, महसूल हलका पाऊस वाशिम जिल्ह्याच्या या भागात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, रिसोड, डोंगाव, बीबी या भागातही हलका मध्यम राहील।
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गिरडा बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील. मोठाला पिंपरी गावली भोवड दिघी नांदुर्णा दासराखेड मुक्ताईनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. जळगाव जामत अलेवाडी हिरवाखेड अकोट टेलरा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर दर्यापूरला ठिकठिकाणी हलका पाऊस राहील. अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती बडनेरा चांदूर मध्यम स्वरूपात या भागात राहील. असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतळीला हलका मध्यम आणि गारपीटची शक्यता आहे. अंजनगाव सुजी अचलपूर चिखलदरा हरिसालदारणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर भागामध्ये तळेगाव आष्टी गर्जना दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड कोडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव कामटेला मध्यम स्वरूपात राहील. गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून गारपीटची शक्यता राहील. वर्धा तुळजापूर हिंगणघाट वाडकी पुणे इकडे हलका मध्यम राहील. यवतमाळ नेर लाटखेड धारवा पांढरकवडा घाटंजी करंजीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर गडचिरोलीतही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.